नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 92, 1 एप्रिल. आत्मोन्नती हा कालचा विषयच आज पुढे घेते. एकदा सर्व व्याप्त असणाऱ्या आत्मतत्वाशी संलग्नता जाणीवेत असली किंवा प्रकृतीच्या आव्हानाचे काहीही वाटत नाही, तिचे भयच संपून जातं. समस्त बेकाबू आणि बेताल वाटणारी ही बाह्य परिस्थिती मर्यादित आणि शांत प्रकृतीचा भाग आहे हे मनाने पटलेलेच असते आणि मग ती अनंताच्या अधीन आहे हे लक्षात घेऊन ती आपण जिंकूच याची खात्री असते. मग प्रकृती प्रबळ झाल्याने आलेली मानसिक अगतिकता झुगारून देणे शक्य होते. त्यासाठी तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान या वेदाज्ञांबरोबर आपण आवश्यक अशा गुरुकृपेची अनुकूलता पण माणूस प्राप्त करतो. अखेर प्रकृती जिंकतो. या अशा श्रेष्ठ ऊर्ध्वगामी कर्मामुळे मानवाचे श्रेष्ठ नैतिकत्व पण सिद्ध होते. आत्म्याची अनंतता त्रिकालाबाधित सत्य असल्यामुळे त्याची ती खुणगाठ मनाशी बांधली गेल्याने वारंवार त्याची अनुभूती घेण्याची चटक लागते आणि मग समजते की आत्म्याची प्रत्यक्ष विशालता. आणि मग आत्मा खात नाही, पीत नाही, उठत नाही, बसत नाही, जात नाही, येत नाही, भिजत नाही, वाळत नाही, बोलत नाही, चालत नाही, वाढत नाही की कमी होत नाही. पण हे गंमत अशी आहे की हे सर्व करत असताना मात्र त्याच्या अस्तित्वाशिवाय ते करणंच अशक्य आहे. म्हणजे तो हजेरी लावतोच, हजर लागतोच. म्हणजे प्रेरणा त्याची लागते. अर्थात त्याची प्रेरणात्मक अविनाशी शक्ती ही अबाधित आहे आणि कारण आत्म्याबरोबर किंवा आत्म्याशिवाय असे काहीही नाही. हे स्वाध्याय झाला तर संतांना अनंताच्या सतत सानिध्य मिळत राहते आणि त्यालाच बोलीभाषेमध्ये आत्मोन्नती साधली असं म्हणतात. वास्तविक आत्म्याला ना उन्नती आहे ना अवनती आहे, काहीच नाही आहे. पण त्याच्या अभिन्नतेमुळे फक्त अखंड आणि आनंदाच्या एकरूपतेचा जो सतत अनुभव घेत असतो त्याच्यामुळे त्याला आत्मोन्नती साधली असं म्हटलं जातं. ही नक्कीच अवघड गोष्ट आहे, पण वेदाज्ञानुसार प्रयत्न साध्य आहे हे नक्की. त्यामुळे सतत चित्त शांत आणि समाधानी होते. सतत दिव्य प्रकाश डोळ्यांसमोर असतो. संतांना त्यासाठी फार मोठे आयुष्य घालवावे लागते. आजच्या काळात हे सगळे अवघड आहे. तेवढा वेळ माणसाकडे अजिबात उपलब्ध नाही. पण माणसाची जिज्ञासा तेवढीच आहे, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्यासाठीच अक्कलकोट स्वरूपी परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांनी छान पर्याय दिला आहे. पंचसाधन स्वीकारणाऱ्याला नित्य घर बसल्या सर्व व्यवहार सुरळीत पार पाडून आपला संसार व्यवस्थित करून अनंत आत्मतत्वाच्या संलग्नतेशी सहजी अनुभूती घेता येते. आपापल्या घरी रोज अग्निहोत्रानंतर ती सर्वांनी घेण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे. त्यासाठी निर्विचार मनाने यज्ञ ज्योतीकडे एकटक पाहत राहायचे. अलौकिक सामर्थ्य त्या दिव्य ज्योतीमध्ये असते. कारण भगवान विष्णू यज्ञात आहेत, ते उपस्थितच आहेत. हे जे वेदवचन आहे त्याच्यावर दृढ श्रद्धा ठेवायची. कारण गीतेने सांगितलं आहे की श्रद्धेने सर्व काही साधते. उलट ग्वाही देत भगवंत म्हणतात की श्रद्धावान लभते ज्ञानम. इथं तर आत्मज्ञानाचा प्रश्न आहे. मग तो मिळणार नाही, ते मिळणार नाही असं थोडंच आहे. निश्चित मिळणार. त्याची प्रचिती आपण घेऊ शकतो आणि दिव्य आनंदाची अनुभूती आपल्याला येऊ शकते. पराकोटीचे मन शांत होऊन जाते. तेजयुक्त सळसळणाऱ्या काठोकाठ ऊर्जेने व्याप्त अशा दिव्य यज्ञज्योत दर्शनाने आनंदाची आणि पर्यायाने आत्मानंदाची सहजी माणसाला प्राप्ती होते. आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा सांगवण्यासाठी, ते पुन्हा सर्वांच्या मनावर बिंबवण्यासाठी एकमात्र यज्ञज्वाळा हीच आत्मज्ञानापर्यंत आजच्या काळात जायचं माध्यम आहे. त्याची अनुभूती सर्वांनी घ्यावी, कारण हीच आयुष्याची परिपूर्णता होय. धन्य यज्ञानंद, धन्य दिव्यानंद आणि धन्य आत्मानंद. नमस्कार.